नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे वेज कबाब बिर्याणी। चला तर सुरुवात करूया। वेज कबाब बिर्याणीसाठी सगळ्यात प्रथम आपल्याला कबाब करायचे। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 गाजर किसलेला, 1 शिमला मिरची बारीक चिरलेली, 1 कप कोबी किसलेला, 3 टेबलस्पून आपण मिक्सरमधनं ब्रेड क्रश करून घेतलेला आहे, कोथिंबीर साधारण पाव कप, 1 टीस्पून आलं आणि लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून धणा पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून रेड चिली पावडर, मीठ चवीप्रमाणे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे। यात मी कुठेही पाणी घातलेलं नाहीये, भाज्यांचे जे पाणी असतं त्याच्यामध्येच आपण हे मिक्स केलेले। तर आता आपण ह्याचे कबाब करूया। तुम्ही गोल करा किंवा चपटे करा, स्क्वेअर कुठचाही तुम्हाला आवडेल तो तुम्ही शेप द्या। मी इकडे थोडेसे चपटेच करणार आहेत। अशा प्रकारे आपले कबाब झालेले आहेत। आता आपण मैद्याची स्लरी बनवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते डीप करायचे आहेत। आपल्याला लागेल तेवढा मैदा घेतला आणि त्यात आपण पाणी घेऊया। अजून थोडं पाणी घ्यायचंय। स्लरी तयार आहे। आता आपण कबाब कोट करून घेऊया। ह्यात डीप करूया। छानपैकी कोट झालेला आहे। आता आपण ह्या प्लेटमध्ये ठेवूया। अशा प्रकारे आपण सगळे करून घेऊया। कोट करून झालेले आहेत कबाब। आता आपण फ्राय करून घेऊया। कबाब सगळे तळून झालेले आहेत। आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया। 3 ते 4 टेबलस्पून तेल। आता आपण ह्यात घालूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, आता आपण इथे एक पेस्ट घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आहे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि अर्धा कप कोथिंबीर हे वाटून घेतलेले आहे। आणि आता आपण हे ह्या तेलामध्ये घालूया। आता हा छान मसाला होऊन द्यायचा आहे। आता ह्यात थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत। अर्धा चमचा गरम मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, अर्धा टीस्पून धणा पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि आता हे मिक्स करायचं आहे। आता यात अर्धा कप पाणी मिक्स करायचंय। आता आपण ह्यात कबाब घालणार आहोत। थोडे ठेवून देणार आहे मी। आता ह्यावर झाकण लावायचंय आणि 2 मिनिटं वाट बघायची। आता आपण झाकण काढूया। शिजलेला बिर्याणीचा राईस बनवून घेतलाय मी, त्यामुळे तो आता आपण वरती घालून घेऊया। आणि आता इथे वरतीच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर तळलेला कांदा घेतलाय मी इकडे, तो घालूया आपण। 1 अख्ख्या लिंबाचा रस तो घालून घेऊया। आता हा राईस वरच्यावर मिक्स करायचा आहे, जेणेकरून सगळीकडे तो कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस लागला गेला पाहिजे। आपण खालपर्यंत नाही घेते, फक्त राईसच घेतोय। असे खड्डे करायचे। आपण इकडे हे जे खड्डे केलेत त्याच्यामध्ये आपण बटर घालून घेऊया। आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं वाट बघूया। छानपैकी स्टीम येऊन द्यायची। झाकण घेऊया। छानपैकी स्टीम आलेली आहे, बटर वितळलेला आहे। गॅस बंद करूया आणि आता छानपैकी प्लेटिंग करून घेऊया। गरमागरम वेज कबाब बिर्याणी तयार आहे। पटकन आणि छान अशी वेगळी रेसिपी आहे। तुम्ही ही करून बघायची आहे, मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा।